नमस्कार, किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे मटार समोसे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। त्यासाठी आपण सर्वप्रथम समोस्याची भाजी तयार करून घेऊयात। इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरे याची पेस्ट करून घेऊन अगदी 1 चमचा तेलात परतून घेतली आहे। यामध्ये उकडलेला मटार, 2 बटाटे स्मॅश करून घातले आहेत। नंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरता मीठ घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया। नंतर हे चांगले स्मॅश करून घेऊया। आपली समोस्याची भाजी तयार आहे। नंतर एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेऊन त्यामध्ये चवीपुरता मीठ आणि 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घालून घेऊया। नंतर 1 चमचा तेलाचे मोहन घालून चांगले मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालून घट्टसर असा गोळा करून घेऊयात। 10 मिनिटे हा गोळा झाकून ठेवूया। 10 मिनिटे झाल्यावर एक मीडियम आकाराचा गोळा घेऊन तो आपण लाटून घेऊया। पोळी जास्त पातळ लाटू नये। लाटून झाल्यावर अशा प्रकारे मधोमध या पोळीचे 2 भाग करून घेऊया। नंतर यातील 1 भाग हातात घेऊन यामध्ये आपण तयार केलेले स्टफिंग भरून घेऊया। दोन्ही बाजूंनी असा आकार देऊन समोसे तयार करून घेऊया। अशा प्रकारे सर्व समोसे तयार करून घेऊया। हे पहा, हे तयार झालेले समोसे आता आपण फ्राय करून घेऊया। कढईत तेल गरम झाले की एक एक करून समोसे फ्राय करून घेऊया। गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवून समोसे फ्राय करून घेऊयात, म्हणजे छान कुरकुरीत होतात। हे पहा, आपले समोसे खाण्यासाठी तयार आहेत। अशा प्रकारे मिनी समोसे तुम्हीही नक्कीच ट्राय करून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।